थँक्यू. पोस्ट ऑफिस काय आहे हे तुम्हाला काही कल्पना आहे का? नाही. पोस्ट ऑफिस म्हणजे काय? काय होतं पोस्ट ऑफिस मध्ये? पत्र. पत्र फक्त एवढंच आहे तुम्हाला माहिती आहे की आपण पत्र पाठवतो, पत्र पोचतो आणि तुम्हाला. ओके. पोस्ट ऑफिस मध्ये पत्राशिवाय पण बरेच काही ऍक्टिव्हिटीज होतात, बरेच काही काउंटर आहे. आता इथे आमचं जे वर्किंग प्रणाली आहे ते तुम्हाला मी दाखवते. हा पहिला काउंटर आहे. इथे रेल्वे रिझर्वेशन होतो. म्हणजे आपण जे गावी जातो एक्सप्रेस ट्रेन मध्ये त्याची तिकीटची बुकिंग पण इथे पोस्ट ऑफिस मध्ये अवेलेबल आहे. हा रेल्वे रिझर्वेशन काउंटर आहे. ओके. हा MTCF म्हणतात त्याला, मल्टीपर्पज काउंटर. इथे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सल सगळ्या बुकिंग होतात. मनी ऑर्डर, स्पीड रजिस्टर पार्सल म्हणजे आपण जे लेटर्स पाठवतो दुसऱ्यांना ते बुकिंग करावं लागतं, तेव्हाच ते जाणार ना एनव्हलप मध्ये टाकून. मग पार्सल आपण जे पाठवतो लोकांना, गावी आम्ही पाठवतो खाऊ किंवा मेडिसिन्स किंवा कपडे. मनी ऑर्डर आपण पाठवतो आजी आजोबांना पैसे, पोस्टमॅन जाऊन डिलिव्हर करतो. ते अजूनही चालू आहे. म्हणजे किती वर्षापासून चालू आहे? 1857 पासून पोस्ट ऑफिस आहे. ते प्रोसेस अजूनही आहे. देन वी हॅव पोस्ट सेव्हिंग्स बँक. हा सेव्हिंग्स बँक आहे. सेव्हिंग बँक म्हणजे काय? आपण पैसे जमा करतो, पैसे काढतो, वेगवेगळ्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतो, आपले आई वडील FD करतात. हे सगळ्या फॅसिलिटीज या काउंटरला आहेत. सेव्हिंग बँक काउंटर आहे. तिथे आपण दर महिने पैसे टाकू शकतो, काढू शकतो, FD करू शकतो. छोट्या मुलांपासून ते म्हणजे आजी आजोबांपर्यंत त्या वयाचे सगळ्या लोकांसाठी डिफरंट प्रकारचे स्कीम्स आहेत. हा आधार काउंटर आहे. ऐकू येते सगळ्यांना? नाही, हा आधार काउंटर आहे. आधार सगळ्यांचे आधार कार्ड आहे. तुम्ही अपडेशन करता, फोटो काढता, आपण फिंगरप्रिंट करतो, आईस करतो, हे इथे होतं. आधार काउंटर. इथे लोक वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात, आपले अपडेशन करतात आणि स्कॅनिंग करतात, ऍड्रेस चेंज करतात, मोबाईल लिंक करतात आधारला. आता आधार सगळं आवश्यक झालंय. ही फॅसिलिटी पण पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. या तिथे आमच्या ऑफिसचे सुपरवायझर आहेत आतमध्ये आहेत. ओके. इकडे कम्प्युटर्स आहेत, प्रिंटर आहेत आणि वेगळे आहेत. हा सेक्शन आहे. हा आमचा सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन. आमचा बॅकबोन जे आहे ते डिलिव्हरी म्हणजे काय? लेटर्स जे आमचं मूळ आहे, ओरिजिनल. आमचे ऑफिस इन्चार्ज आहेत. या ऑफिसचं सगळं जे आहे सगळं त्यांच्या अंडर आहे, त्यांच्या कंट्रोलमध्ये. ठीक आहे. ऑफिस इन्चार्ज आहेत. ऑफिस इन्चार्ज ते आमचे ऑफिस इन्चार्ज आहेत. ज्यांचं पद पोस्ट मास्टर आहे. पोस्ट मास्टर ऑफ पवई IIT पोस्ट ऑफिस. ओके. हॅलो टू हर. नमस्कार करा. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे आता आमचं डिलिव्हरी सेक्शन आहे ते इथे आहे आणि आमचे पोस्टमन इथे बसतात. लेटर जे येतात ते त्या गेटनी व्हॅन मध्ये येतात. आपण ते घेतो, सगळे गोणीमध्ये असतात, काढतात आणि इथे हे लोक स्कॅनिंग करतात. ते बघा तिथे कम्प्युटर आहे, स्कॅनर आहे, लेटर स्कॅनिंग करतात. ओके. ते स्कॅनिंग केल्यानंतर आम्ही पोस्टमॅनला देतो. ते बघा पोस्टमॅन इथे बसलेले आहेत. काम सगळं चालू आहे. ते हे करतात. इकडे या. पोस्ट वुमन आहे, ते पोस्टमॅन आहे. त्यांचे हे खाकी युनिफॉर्म आहे. हे त्यांची बसायची जागा आहे. इथे ते लोक बसतात, लेटर घेतात आणि सॉर्टिंग करतात. सॉर्टिंगचा अर्थ काय असतो? आता एक एरिया आहे कोणाला, त्या पोस्टमॅनला, मग त्या एरियामध्ये स्टार्ट आणि एंड पॉइंट डिसाइड करू शकतो. मग ह्या बिल्डिंगला पहिले जाणार, मग नंतर या चाळीत जाणार, या बिल्डिंगला जाणार, सॉर्टिंग.
आणि वेगवेगळ्या पडद्यात बांधतात. ते घेऊन सगळं बॅग मध्ये पोस्टमॅन डिलीट केलं जातात आणि तेव्हा ते पत्र आहेत, अॅन्युअल रिपोर्ट्स आहेत, ते सगळं आम्ही देतो. पोस्ट कार्ड आहेत, तुम्ही पोस्ट कार्डने पत्र पाठवू देत नाही कोणाला, इनलाईन लेटर असं एक तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. पोस्ट कार्ड घेऊन पाठवणे लेटर तुम्हाला एकमेकांना पाठवा. त्याचा जर आनंद हे मोबाईल व्हॉट्सअप मेसेजेस तर आहेतच, पण जे आपण इनलाईन लेटर कार्ड मध्ये किंवा पोस्ट कार्ड मध्ये आपण जेव्हा लोकांना पत्र पाठवतो मग त्यांना खूप आनंद होतो. हे नक्कीच तुम्ही करा. नाही करा ओके. ते पण दाखवते मी तुम्हाला. तिथे लेटर स्टॅम्पिंग होतात. नॉर्मली लोकांना काय वाटतं पोस्ट ऑफिस पण जेव्हा छप्पा ते आहे पण ते कुठे होतं बसतात ना, ते लोक तिथे स्कॅनिंग करतात, त्याला बारकोड असतात. पण काही ऑर्डिनरी लेटर असतात त्याला स्कॅनिंगची गरज नाही. ते साधी पत्र जे आहेत ना ते इथे सॉर्टिंग केलं जातं आणि इथे त्याला स्टॅम्पिंग केलं जातं. तर त्यांचं स्टॅम्पिंग पाठवून असायला पाहिजे. महानगर गॅसचे बिल्स प्रत्येकाकडे बिल्स येतात. हे बघा, हे सगळं न्यूजपेपर्स आहेत, रजिस्टर्ड न्यूजपेपर्स. एनव्हलप्स पण आहेत, हे बघा, इनलाईन लेटर कार्ड आहेत. आणि हे सगळं इथे डेट स्टॅम्प मारले जातात. त्याच्या पाठीमागे ना डेट स्टॅम्प मारतात, मग त्याला पोस्ट ऑफिसचा छप्पा येतो. आणि तो डेट स्टॅम्प म्हणजे कळतं की ह्या तारखेला या पत्र टपालमध्ये आलेलं आहे, ते मग वाटप केले जातं. ही पोस्ट ऑफिसची कार्यप्रणाली आहे. ते सर्व्हिस आता डिस्कंटिन्यूड केलेलं आहे. पहिले जुन्या काळात ना कम्युनिकेशनचा काही मोड नव्हता. पत्र पोचायला पण काही दिवस लागायचे, पण तारमध्ये कसं ते कोड लँग्वेज होते आणि ते कोड लँग्वेज मध्ये ते लोक वन साइडनी टप 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 करणार आणि ते दुसरं ते काय कम्युनिकेशन आहे ना तिथे ते लोक ते डिकोड करणार आणि तो मेसेज कोणाला पोहोचवायचा आहे, मग पोस्टमॅन जाऊन तो तार घेऊन येतो. इझिएस्ट मोड ऑफ कम्युनिकेशन आणि फास्टेस्ट तार होता पहिले. आता नाही, आता ते सर्व्हिस डिस्कंटिन्यू आहे. डाकघराची स्थापना केव्हा झाली होती? 1857 मध्ये डाकघराची पहिला डाकघर स्थापन झालं ब्रिटिश काळात आणि तेव्हापासून ते आतापर्यंत चालू आहे. 150 वर्ष जास्त. 55,000 पोस्ट ऑफिसेस ऑल ओव्हर इंडिया आहेत. रुरल एरियामध्ये पण आणि अर्बन मध्ये पण, म्हणजे खेडेगावात आणि शहरात मिळून 1,55,000 पोस्ट ऑफिस ऑल ओव्हर इंडिया. विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? सूची म्हणजे कम्युनिकेशन, म्हणजे आपण जे कम्युनिकेशन करतो मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन राईट. जागतिक डाकघर दिन केव्हा येतो? 9 ऑक्टोबर. पुढे आलं तर दुसऱ्याकडे पोहोचायचं असेल तर किती दिवस लागतात? जर स्पीड पोस्ट केलं तर ऑल ओव्हर इंडिया मध्ये 4 to 5 days मध्ये पोहोचतो. रजिस्टर केलं तर ते अबाउट 7 days लागतात. पार्सल केलं इट्स टेक्स अबाउट 10 days. पोस्टल स्टॅम्पचे वेगवेगळे प्रकार आहेत आमच्याकडे. 1 रुपी, 2 रुपीज, 3 रुपीज, 5 रुपीज, 4 रुपीज, 10 रुपीज आणि 20 रुपीजचे पण स्टॅम्प्स आहेत. स्टॅम्प्स कशावरून आपण घेतो? आपण सपोज हा लेटर आहे, हा लेटरला आपण वजन करणार. जर त्याचं वजन 20 ग्राम पर्यंत असेल तर ऑल ओव्हर इंडिया 5 रुपये मध्ये जातो. फक्त 5 स्टॅम्प लावला कुठेही जाणार भारतात. आणि 20 ग्रामपेक्षा जास्त असेल मग त्याच्या वजनानुसार ते रेट्स वाढत जाईल. प्रत्येक गोष्टमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये रेट्स जे आहेत हे वजनावरतीच आहेत. वजन जास्त झालं तर मग रेट्स वाढतात असं आहे. पण तरीही प्रायव्हेट कुरिअर्स आणि इतर सेवांपेक्षा पोस्ट ऑफिसचं जे रेट्स आहेत ते खूप नॉमिनल आहेत आणि इतर कुरिअर कंपनीपेक्षा खूप जास्त कमी आहेत आणि रिलायबल आहेत. म्हणून लोक आजही पोस्ट ऑफिसवर भरोसा करतात आणि ट्रान्झॅक्शन करतात. पोस्ट ऑफिस मध्ये कार्ड पाठवायचं कसं पाठवता येईल? हा, आपण किती दिवस ऍट अबाउट डिपेंड्स तू कोणत्या कंट्रीला पाठवतोस. जे कंट्री आपल्या जवळ असेल तर 10-12 days मध्ये पोहोचतं. जे लांब असणार त्याला ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही पाठवू शकता. डाक विभागाची सुरुवात कोणत्या काळात झाली? 1857 ब्रिटिश काळातच झाली. अवेलेबल आहे ते मी दाखवते. हे 5 रुपयेवाला स्टॅम्प आहे. जसं मी सांगितलं एक एनव्हलप 20 ग्राम्स असेल तर एक स्टॅम्प लावावा लागतो. त्यापैकी एक 5 रुपयाचा स्टॅम्प काढून राईट साईड लावायचं. ते 1 रुपीवाला स्टॅम्प आहे. हे 1.
लोकमान्य टिळक. ओके, हा 10 रुपीज वाला स्टॅम्प आहे, महाराणा प्रताप आहे. हा 10 रुपयावाला एक आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प, त्याच्यामध्ये तुम्ही पत्र लिहून लिफाफामध्ये लिफाफा त्याच्यामध्ये टाकू. याला ऑलरेडी स्टॅम्प लावलेला आहे. मग 20 ग्राम पर्यंत मग याला परत स्टॅम्प लावायची गरज नाही. ओके, हे 50 पैशाला आहे. 50 पैशामध्ये इथे तुम्ही ज्यांना पाठवायचे त्यांचं नाव लिहू शकता आणि पिनकोड हे खूप महत्वाचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये. तुम्ही प्रॉपर पिनकोड लिहिला, प्रत्येक एरियाला पिनकोड दिलेला असतो. पिनकोड असतो 6 डिजिट. आपल्या एरियाचा पिनकोड काय आहे? 7. हा पवई आहे, पवई एरियाचा पिनकोड आहे. हे पिनकोड तुम्ही टाकलं तुम्हाला पत्र बरोबर वेळेत आणि प्रॉपर देईल. पिनकोड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे त्यांना पाठवायचं त्यांचं नाव, पत्ता आणि हा पिनकोड. आणि त्याचा मुंबईचा पिनकोड टाकायचा गाव जिथे तुम्हाला पाठवायचं आहे, तुम्हाला गावाचं पाठवायचं आहे, गावाचं पिनकोड. पिनकोड आता ऑनलाईन अवेलेबल आहे, पोस्ट ऑफिस मध्ये पिनकोड प्रोव्हाइड करतो. ओके, आणि हा इथे फ्रॉम ऍड्रेस द्यायचा तो पाठवणार. तुमचा जो मेन हे आहे ना काय मायना, ते इथे लिहायचं. मायना म्हणजे कॉन्टेंट, म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे पत्राद्वारे, तुम्हाला काय कळवायचं आहे, काय सांगायचं आहे समोरच्या व्यक्तीला, ते हा ब्लँक पोर्शन दिलं. हे देऊन तुम्ही फक्त लेटर बॉक्स मध्ये टाकलं तरी समोरच्या व्यक्तीला भेटली. पोस्ट कार्ड मध्ये काय होतं, डिफरन्स काय आहे? पोस्ट कार्ड मध्ये काय होतं, तुम्ही जे लिहिलंय हे कोणी पण वाचू शकतो. बरोबर आहे. तुम्हाला काय सिक्रेट लिहायचं असेल तर मग ह्याच्यामध्ये नाही. हा इनलाईन लेटर कार्ड, हा इनलाईन लेटर कार्ड, त्याची किंमत 2.5 रुपये आहे, 50 पैसे. त्याच्यामध्ये काय आहे, ते ज्यांना पाठवायचं आहे त्यांचं नाव आणि पत्ता, पिनकोड लिहिला. जो पाठवणार आहे त्यांचं नाव पत्ता येते, सेंडर्स. ओके, तुमचा जो मॅटर आहे आत लिहून याला असं फोल्ड करून फोल्ड करायचं आहे. याला फोल्ड दिलेले आहे, मार्किंग दिलेलं आहे. आणि हे बघा सील करायचं, याला ऑलरेडी गम पण लावलेलं. आणि मग असं अशा प्रकारे तुम्ही पाठवा. तो तुमचा आतला जे कंटेंट आहे त्याला म्हणतात इनलाईन लेटर कार्ड. इनलाईन लेटर कार्ड. ओके, अंडरस्टूड. हे आपली पोस्टल चांगल्या प्रकारे माहिती दिली याबद्दल आम्ही सर्व आभार. थँक्यू सो मच. आणि हे इन्फॉर्मेशन तुम्ही पण पुढे कडे पोहोचवा आणि तुम्हाला पण काही मदत लागली तर आपण